हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची सुरुवात आणि नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज होता बुधवार आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशीचाच म्हणजेच बुधवारचा हा व्लॉग होता आणि सगळे कामावरून वगैरे झालेले होते आणि जाणार होते मी बाहेर. तर बाहेर कुठे चालले तर दाखवते चला. आणि बाहेर खूप लेट झालं तर जाता जाता मला 11:30 वाजले होते. आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला. तिथं खूप सारी गर्दी होती. मग खूप वेळ तिथं बोर झालं, बसावं लागलं. नंबर येईपर्यंत खूप उशीर झाला आणि 2-3 तास इकडं माझे तिथंच गेले आणि मग निघालो घरी. फायनली नंबर येऊन बाहेर आलो. तर मग घरी जाता जाता नारळ पाणी पिऊशी वाटलं. नारळ पाणी पिऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग थोडेसे फ्रूट घेतले, सीताफळ वगैरे घेतलं आणि मग निघालोत घरी. आणि घरी जायची माझी एकच चिंता होती की उद्याचे दसऱ्याचे ब्लाऊज काही राहिले होते शिवून द्यायचे, ते मला द्यायचे होते. त्याच्यासाठी लवकर घरी आले. तर तरी पण येता येता 3:30 वाजून गेले. तरी मला त्याच्यानंतर 3 ब्लाऊज शिवायचे होते संध्याकाळपर्यंत. तर म्हटलं चला आता जसं होईल तसं, जितके होतील तितके तर नक्कीच देईल. आणि हे सीताफळ मी येताना घेऊन आलेले होते. तर सीताफळ मग म्हटलं एकदा खाऊन घ्यावं. आणि सीताफळ खाताना मस्त अशी लहानपणीची आठवण येते. आमच्या गावाकडं भरपूर सारी सीताफळं असतात आणि शेतामधले तर खूप गोड पण असतात आणि खायला गावाकडं असल्याच्या नंतर मिळतात, पण आता इथं विकतच आणावे लागतात. आणि मग आणले होते येताना, छान होते, गोड होते. तर मग खाऊन घेतलं सीताफळ फटाफट आणि त्यानंतर मग ब्लाऊज वगैरे शिवायचे होते मला. तर म्हटलं अगोदर सीताफळ खाऊन घ्यावं. दुपारची वेळ तर होऊनच गेली होती. जेवण वगैरे नाही करू वाटलं जास्त. तर मग म्हटलं सीताफळ खाऊन लगेचच ब्लाऊज शिवायला बसावा, जेणेकरून आपले उद्याचे ब्लाऊज कंप्लीट करायचे होते. कटिंग वगैरे करून ठेवलेले होतं, काही मैत्रिणींनी जोडून पण दिलेलं होतं. तर म्हटलं आता फक्त स्टिच करून घ्यायचं आहे. तर पटकन असं लवकर स्टिच करून घेते आणि हुक लावायला पाठवून देते, जेणेकरून संध्याकाळी ते ब्लाऊज मला ज्याचे त्याचे देऊन घेता येते, म्हणजे देऊन ठेवता येते. आणि आदल्या दिवशीचे शिवलेले होते, एकाच मापाचे भरपूर सारे ब्लाऊज होते, 6 ब्लाऊज होते. ते सुद्धा रेडी मी सकाळीच करून ठेवले होते, हुक वगैरे लावून पहाटे उठून. असे छोटे छोटे मोठे मोठे कामं असतात ते नेहमीच माझे चालूच असतात. तर बघा, खूप सारे ब्लाऊज होते आणि एकाच मापाचे 6 ब्लाऊज होते. खूप मोठा माप होतं ब्लाऊजचं. तर बघा, पाहू शकता. आणि हे असे मोठे मोठे ब्लाऊज शिवायला खूप सारा वेळ लागतो. आणि हे ब्लाऊज मी आदल्या दिवशी कंप्लीट केलेले होते. आज सकाळी उठून त्याचे हुक वगैरे लावून ठेवले होते, कारण दुसऱ्या दिवशी मग असे कामं राहिले ना की तिसरंच काम निघतं आणि आपले हुक लावायचे राहून जातात. तर कधी कधी बाहेर देते, पण कधी वेळ मिळालाच तर मी पण पटकन लावून घेत असते, जेणेकरून कामं पूर्ण पटकन होऊन जातात. तर मग आता बाहेर रेडी झालं होतं, ठेवून देते. त्यानंतर माझं एक पार्सल आलेलं होतं काल, तर ते मी उघडून पाहिलंच नव्हतं. याच्या अगोदर 2 आले होते, ते उघडून पाहिले आणि रिटर्नला सुद्धा टाकले, कारण ते आले होते वेगळेच. आणि हे आलेलं होतं तर हे बरोबर होतं. हे होतं साडीचं पार्सल. तर आता ही साडी ना माझ्याकडं खूप वेळा येऊन गेलेली आहे, म्हणजे खूप वेळा मी ऑर्डर केलेली आहे. त्याचे ड्रेस स्टिच करून मी दिलेले आहेत बऱ्याच मैत्रिणींना, बऱ्याच कस्टमरला. आणि हे ड्रेस मी साडी ऑर्डर करून मिशोवरून ह्याच साडीचा माझ्या मुलीसाठी सुद्धा ड्रेस शिवलेला आहे. आणि ह्याच साडीचा आता मी अजून कोणासाठी शिवणार आहेत तर मी पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच जाईल. ज्यावेळेस शिवेल त्यावेळेस मी तुम्हाला तर ड्रेस नक्कीच दाखवेल. आणि हा त्याच्यावरती ब्लाऊज पीस येतो व्हाईट कलरचा. ब्लाऊज पीस काही एवढा विशेष नसतो, पण साडी इतकी सुंदर आहे, सॉफ्ट सिल्कमध्ये आणि 2 टोनच्या कलरमध्ये आहे ना, तर खूप सुंदर दिसतो याचा ड्रेस. खूपच सुंदर आहे साडी. जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की कमेंट करा, मी लिंक तुम्हाला देईल. आणि फक्त 200 रुपयाची ही साडी आहे आणि खूप सुंदर आहे. ड्रेस तुम्ही साडी शिवू शकता किंवा तुम्ही साडी अशी सुद्धा यूज करू शकता. तर मग आता घेतली ब्लाऊज शिवून. संध्याकाळची वेळ झालेली होती आणि मुलं शाळेतून येऊन
खाऊन पिऊन बाहेर थोडा वेळ खेळत होते. तोपर्यंत माझे सगळे ब्लाऊज वगैरे संध्याकाळपर्यंत स्टिच करून झाले. नंतर संध्याकाळी परत दिवाबत्ती झाली, आवरून घेतला आणि परत दर्शनाला गेलो होतो आम्ही देवीच्या. तर आज होम होता, तो होम बघू शकता तुम्ही किती धूर निघत आहे होमाच्या. होमामध्ये नारळ वगैरे टाकतात आणि होम असं दर्शन वगैरे करून निघालो पुढे. आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.